आज आपण प्रॉब्लेम सेट 2 चालू करूया. Choose the correct alternative answer for the questions given below. खाली दिलेल्या प्रश्नाचं आपल्याला योग्य पर्यायी उत्तर निवडायचं आहे. पहिला प्रश्न पहा. Which one of the following is an irrational number? खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? सांगा पाहू. A, B, C, D. B. D. B. 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 म्हणजे 5. बरोबर. वर्गमुळात 5 ही काय आहे तर अपरिमेय संख्या आहे. चला सेकंड क्वेश्चन. Which of the following is an irrational number? खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? पर्याय क्रमांक D. 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 कोण सांगेल डी का? स्पष्टीकरण कोण सांगेल डी चं? कारण अपरिमेय संख्या ही अखंड असते पण आवर्ती नसते. अगदी बरोबर. नॉन टर्मिनेटिंग बट नॉट रिकरिंग म्हणजे इथं कोणताही अंक किंवा काही ठराविक अंकांचा जो गट आहे तो पुन्हा येताना दिसत नाही, म्हणून ही अपरिमेय संख्या आहे. तर डेसिमल एक्सपान्शन ऑफ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग? खालीलपैकी कोणत्या संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती आहे? अखंड आवर्ती आहे सांगा पाहू. C. कोणतं? C. कारण सांगा. कारण बाकींच्या छेदाला 5, 16, 25 या संख्या आहेत आणि 5 ने तर 5 कोणतीही संख्या असली तरी ती टर्मिनेटिंगच असतात. बरोबर आहे. छेदामध्ये 5 माग मला वाटते वाक्य आपलं झालेलं होतं एक. छेदामध्ये 5 किंवा 2 ना का 3? 2. हा 2. ही जर संख्या असेल तर ती संख्या रिकरिंग असते. हे कशी असते? नॉट रिकरिंग ना. बघा माग कुठेतरी वाक्य आपलं झालेलं आहे. किती नंबरच्या पेजवर झाले? पाठ नंबर किती सांगा बघू ते आपलं वाक्य आपण शोधूया. किंवा हे एखाद्याला जर ते वाक्य लक्षात नसेल तर आपण हा भागाकार करून बघूया. किती पेज नंबर? 21. 21. हा रिमेंबर दिस मध्ये notice the prime factors of denominator of a rational number. If prime factors are 2 or 5 only, then its decimal expansion is terminating. जर एखाद्या परिमेय संख्यांचं छेदांचं जर मूळ अवयव पाहिलं आणि हे मूळ अवयव जर 2 किंवा 5 असतील तर त्या संख्येचं दशांश रूप टर्मिनेटिंग असतं. आता बघा पहिला जो पर्याय आहे त्याच्यामध्ये छेद 5 आहे म्हणजे प्राइम फॅक्टर 5 आहे. त्यानंतर दुसऱ्याचा जो प्राइम फॅक्टर आहे 16चं तुम्ही 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 असं जर अवयव पाडलं तर 2 हा प्राइम फॅक्टर आहे की नाही. मात्र तिसऱ्यात 11 आहे बघा छेद म्हणजे 2 किंवा 5 नाही, त्यामुळे त्याचं टर्मिनेटिंग येणार. त्यानंतर चौथं पहा. एव्हरी पॉइंट ऑन द नंबर लाईन रिप्रेझेंट विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स म्हणजे संख्या रेषेवरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणती संख्या दर्शवतो? पहिला आहे नॅचरल नंबर, इरॅशनल नंबर, रॅशनल नंबर. संख्या रेषेवरील कोणताही बिंदू खालीलपैकी कोणती संख्या दर्शवतो? आपण रिअल नंबर येणार.
कारण वर्गमुळात 2 ही सुद्धा आपण इरेशनल नंबर रिप्रेझेंट करू शकतो नंबर लाईनवर, आणि एखादा अपूर्णांक सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. म्हणजे रॅशनल पण रिप्रेझेंट करू शकतो, इरेशनल करू शकतो. मग या सर्व संख्यांना मिळून आपण रिअल नंबर्स असं म्हणतो. त्यानंतर 5वं पहा, द नंबर 0.4, 4च्या डोक्यावर बघा रिकरिंग सिम्बॉल आहे. इन पी अपॉन क्यू फॉर्म, म्हणजे 0.4 आणि 4च्या डोक्यावर आवर्ती चिन्ह. ही संख्या आपण कशी दर्शवू शकतो? 4चा आवर्तन होते म्हणून 4 अंशात, आणि एक अंकी असल्यामुळे त्याला किती बघतो आपण? 9. म्हणजे पर्याय क्रमांक किती? ए. त्यानंतर 6वा प्रश्न पहा, विच इज रूट एन इफ एन इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. जर एन ही पूर्ण वर्ग संख्या नसेल, आपण करून बघायचं, एक पूर्ण वर्ग नसणारी संख्या सांगा. समजा वर्गमुळात 18 घेतली. 8. बरं, मी 18 घेतली आणि हे जर वर्गमुळात ठेवलं तर 18चं वर्गमूळ आपण काढू शकत नाही. त्यामुळे ही संख्या कशी येणार? परिमेय का अपरिमेय का नैसर्गिक? इरेशनल नंबर. इरेशनल नंबर. बरोबर, इरॅशनल येणार. म्हणजेच ऑप्शन नंबर सी. त्यानंतर 7वा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सरड. खालील पैकी कोणती करणी नाही? सी. सांगा. सी. बरोबर, कारण 64चं घनमूळ 4 येते आणि 4 ही रॅशनल नंबर येते. नेहमी सरळ ही इरॅशनल नंबर असावी लागते, आणि नेमकं सी ऑप्शन मध्ये 64चं घनमूळ 4, 4 इज रॅशनल नंबर अँड रॅशनल नंबर इज नॉट अ सरळ. त्यानंतर 8वं पहा, विच इज द ऑर्डर ऑफ सरळ इन क्यूब रूट इन स्क्वेअर रूट 5. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 5 असं म्हणून. कोण सांगते बघूया आता. 6. कोणतं? पर्याय क्रमांक सी. आता हे कसं पहा, इथं 3 आहे कोटी डिग्री, करायचं. आणि आणि इथं 5 आहे. 5 म्हणजे या 5ची डिग्री 2 आहे. मग जी डिग्री आहे त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 3चा आणि 2चा, ज्या तोंडातील संख्या आहे त्यांचा गुणाकार करायचा, म्हणजे 6 येणार. Which one is the conjugate pair of 2 root 5 plus root 3? या संख्येची अनुबद्ध करणी. एक तर कोणतंही एक चिन्ह बदलायचं, रूट 3चं मायनस करा किंवा 2 रूट 5चं मायनस करा, कोणतंही एक मायनस करायचं. ए ऑप्शन नंबर ए. बरोबर. 2 वर्गमुळात 5 प्लस पर्याय क्रमांक सी. सी कसे होईल? अरे इथं रूट 5 आहे आणि इथं रूट 3 आहे ना, त्यामुळे सी नाही येतो, ऑप्शन ए येतोय. त्यानंतर 10th सब क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ 12 मायनस इन ब्रॅकेट 13 प्लस 7 इंटू 4 इज डॉट डॉट. आता हे सोडवूया आपण. 12 मायनस इन ब्रॅकेट 13 प्लस 7 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 4. आता हे सिम्बॉल आहे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू किंवा मॉड्युलस, तसंच ठेवूया. पहिल्यांदा आपल्याला कौन सोडवावं लागेल, आहे की नाही? म्हणजे 12 वजा
कंसातील बेरीज किती? 13 अधिक 7 20 आणि गुणिले 4. आता पहिल्यांदा गुणाकार करूया. म्हणजे 12 वजा 20 चोक 80. आता 12चं पॉझिटिव्ह 80चं निगेटिव्ह वजाबाकी करा. 68 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा, आणि वजा असलं की वजा चिन्ह घेऊन अधिक. ती संख्या द्यायची. म्हणजे वजा वजा अधिक 68 होणार. म्हणजे ऑप्शन नंबर बी. समजलं का? हो. अशा पद्धतीनं पहिला MCQ क्वेश्चन आपण कंप्लीट केलेला आहे. राईट द फॉलोइंग नंबर्स इन P डिवायडेड बाय Q फॉर्म. खालील संख्या P छेद Q या रूपामध्ये लिहा. आता पहिलं बघा 0.555 आहे. आता हे लिहिताना दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत पहा बघ. 3 अंक आहेत. 3. 3 घरं जर आपल्याला पुढे जायचं म्हटलं तर 1000नं गुणायचं का 1000नं भागायचं रे? भागायचं. हा, 1000नं भागायचं. आता याला सिम्प्लिफाय करूया. 5 न भाग जातोय. 5 एके 5 एके 5 एके आणि खाली 5 दुनी 10 वरचं 2 शून्य. म्हणजे किती आलं? 111 भागिले 200. बरोबर आहे का बघा? आता मागं जर उत्तर पाहिलं तर त्यांनी तसंच ठेवलंय 555 भागिले 1000 आणि आपण संक्षिप्त रूप दिले. दोन्हीपैकी कुठलंही एक चालेल, कारण आपली संख्या P छेद Q या रूपात दोन्ही ठिकाणी आलेली आहे. आता दुसरं 29.568 आणि 568 डोक्यावर रिकरिंग साइन आहे. ह्या टाईपचं झालेलं आहे. आता अंदाजे सांगायचं तुम्ही. बघ कोण सांगते. तीन अंकी संख्येच्या डोक्यावर रिकरिंग साइन असले का नाही की आपण 1000नं गुणतो आहे की नाही, आणि 1000नं गुणलं की 29,568 येतं पहा. किती येतं? 29,568 येतं. आणि मग याच्यातून पुन्हा काय वजा करायचं असतं रे? जो पूर्णांक संख्या आहे ती वजा करूया 29. मग किती येणार? 8तून 9 जात नाही, मग 18तून 9 गेलं 9, इथं 1, 7तून 3 गेलं 3 आणि हे आहेच. आणि मग ही जी 29,000 संख्या आहे ती आपण अंशस्थानी लिहितो. आणि छेद किती लिहायचा? 3 अंकी असल्यामुळं 3 अंकी संख्येच्या डोक्यावर रिकरिंग साइन असल्यामुळे भागिले 999. म्हणजे काय येणार? याचं उत्तर 29,539 भागिले 999. किती आलं? 29,539 भागिले 999. डायरेक्ट केले मी. समजले का तुम्हाला? हो 3 सर. अंकी संख्येच्या डोक्यावर रिकरिंग साइन असल्यामुळं 1000नं जर गुणलं तर 29,568 येते. आणि त्याच्यातून दशांश चिन्हाच्या डावीकडची संख्या वजा करायची. म्हणजे 29 वजा केलं तर 29,539 येते. ते अंशात लिहायचं आणि छेदामध्ये 999 लिहायचं. सुमित समजलं का? ओके.
त्यानंतर तिसरं पहा 9.315 डॉट डॉट डॉट. आता 315 ही संख्या पुन्हा येते आहे की नाही, म्हणजे ह्याला कितीने गुणावं लागेल सांगा. इथं सुद्धा कितीने गुणावं लागेल, 1000 गुणावं लागेल. मग 1000 गुणलं तर 9315 येणार ना. मग याच्यातून दशांश चिन्हाच्या डावीकडची संख्या वजा करायची, म्हणजे किती वजा करायचं, 9 वजा करायचं. मग 15तून 9 गेलं, किती उरलं, 6. 1 वजा 1 0, आणि हे 3 आणि हे 9 तसंच, म्हणजे 9306 येते. हे अंशात लिहायचं आणि छेदामध्ये 9 की 99 की 999, 999. हा, भागिले 999. जर याचं उत्तर देताना सोडवून द्यायचं डायरेक्ट. आता इथं बरं का डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, सोडवायचं म्हटल्यावर जास्त लिखाण करावं लागणार आहे आपल्याला. आल्यात बघा आता चौथं 357 पॉइंट. आता इथं पण तसंच आहे बघा, 417 417. म्हणजे ही संख्या आपण अशी लिहू शकतो का नाही रे, 417च्या डोक्यावर रिकरिंग साइन. आता इथं 3 अंकी संख्येच्या डोक्यावर रिकरिंग साइन असल्यामुळे 1000 जर गुणलं तर संख्या कोणती तयार होते सांगा, 3,57,417. 3,57,417. आणि मग याच्यातून किती वजा करायचं, 357. 357 वजा करू. मग 7 वजा 7 0, 11तून 5 गेलं 6, इथे 1, आणि 4तून 4 गेलं 0, आणि हे आहे. कोणती संख्या तयार झाली, 3,57,060. आणि याला कितीनं भागायचं, 9 का 99 का 999 का 9,999. 99. 3 अंकी संख्येचा गट पुन्हा येतोय म्हणून 3 वेळा 9, 999 हे उत्तर येते. त्यानंतर पाचवं 30.219 आणि 219च्या डोक्यावर रिकरिंग साइन. बोला. आता ह्याला पण 3 अंकी संख्येच्या डोक्यावर रिकरिंग साइन असल्यामुळे 1000 जर गुणलं तर 30,219 येते का नाही. हो. याच्यातून पूर्णांक वजा करायचा, पूर्णांक किती आहे, 30. 30. 9तून 0 गेलं 9, 1तून 3 जात नाही, मग 11तून 3 गेलं 8, 1, 2तून 1 गेलं 1, किती आलं, 30,189. आणि मग ही संख्या कुठे लिहायची, अंशस्थानी. आणि छेदात किती, मग 999. 999. अशा पद्धतीने आपण दुसरा प्रश्न कंप्लीट केलेला आहे. आता तिसरा क्वेश्चन, राईट द फॉलोइंग नंबर्स इन इट्स डेसिमल फॉर्म. खालील संख्या दशांश रूपामध्ये लिहा. त्यातला पहिला प्रश्न बघा, -5/7. आता डेसिमल
म्हणजे दशांश रूपामध्ये कसा लिहिता येईल सांगा, का भागाकारच करावा लागणार आपल्याला हा? भागाकार. आता वजा चिन्ह हे येणारच. आता 5/7 करूया आपण. 5 म्हणजे आपण 5 पूर्णांक कितीही शून्य मांडू शकतो ना. आता हा बाजूला भागाकार केला तर 7 0 0. मग 5तून 0 गेलं 5, वरून घेतला 0. 7 7 49. 1 वरून घेतलं 0. पुन्हा 7 1 7. आता इथं जागा नाही मला खरं, मी बाजूला करतो, हे सगळंच घालवतो. काय करायचे आपल्याला? 5/7. 7 0 0. 5 घेतलं 0. 7 7 49. 1 वरून घेतलं 0. 7 1 7. 3 वरून घेतलं 0. 5 चौक 28. 2 वरून घेतलं 0. 7 2 14. 6 वरून घेतलं 0. पुन्हा 7 8 56. 4 वरून घेतलं 0. 7 5 35. 5 तर आता वरून डबल घेतलं. येणार आहे. हा बघूया, आपण चेक करूया. 7 7 49. 1 वरून घेतलं 0. 7 1 7. 3 वरून घेतलं 0. 7 चौक 28. 2 वरून घेतलं 0. 7 2 14. 6 वरून घेतलं 0. 7 8 56. 4 वरून घेतलं 0. 7 5 35. 5. बघा आता इथं वर बघा, जो भागाकार आपला आलेला आहे त्याचं निरीक्षण करूया. इथं 71 42 85 आले बघा, आणि पुन्हा पण 71 42 85 आले. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 0.71 42 85. आणि हा 6 अंकी संख्येचा गट पुन्हा पुन्हा येतो, मग ह्याच्या डोक्यावर रिकरिंग साइन द्यायचं. आणि आपलं काय आहे? वजा 5/7 आहे की नाही, आणि मग इथं वजा चिन्ह द्यायचं. म्हणजे याचं उत्तर काय येते? वजा 0.71 42 85. आणि 71 42 85च्या डोक्यावर रिकरिंग साइन द्यायचं. समजलं? हा, सोडवू का गणित? हो, असं सोडवायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न. एकच मिनिट, माझा प्रश्न कुठे गेला? 9/11 आहे पहा. आता याचं पण त्याच पद्धतीने सोडवावं लागेल. म्हणजे 9/11. 9 म्हणजे 9 पॉईंट आपण किती शून्य मांडू शकतो? हा सांगा. 0 पॉईंट येणार पहिल्यांदाच, कारण भाग जात नाही 9 ला 11 न. 11 0 0. 9 वरून घेतला 0. 11 8 88. 2 वरून घेतलं 0. 11 1 11. राहिलं 9 वरून घेतलं 0. 11 8 88. बाकी 2 वरून घेतलं 0. 11 1 11. म्हणजे 81 पुन्हा येते ना, त्यामुळे याचं उत्तर काय येणार? 0.81. आणि 81च्या डोक्यावर रिकरिंग साइन.
त्यानंतर पुढचं 5चं वर्गमूळ काढायचं आहे. आता 5चं वर्गमूळ कसं काढणार सांगा भाऊ? वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीनुसार. भागाकार पद्धत ना. हो. 5 म्हणजे 5 पूर्णांक आपण किती शून्य मांडू शकतो. मग 5चा डोक्यावर एक रेष, शून्यच्या 2-2चा गट तयार करायचा. आता 5 हा कोणाचा वर्ग आहे? 2चा. मग इथं 2 लिहायचं, इथं 2 लिहायचं, +2 आणि 2चा वर्ग 4 हा 5 मधून वजा करायचा. मग 5तून 4 गेलं 1. आता दशांश चिन्हानंतरचा गट घेतोय म्हणून इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि मग गटच घ्यायचा 2 शून्याचा. 2 + 2 4. आता 4वर एक अंक घेऊन त्याच अंकानं मल्टिप्लाय करायचं. तो गुणाकार 100 किंवा 100च्या लगतची संख्या आला पाहिजे. आता 4वर 1 घेऊन 1 न गुणलं की 41 गुणिले की 41. नंतर 4वर 2 घेऊन 2 न गुणलं की 42 गुणिले 2 किती येणार आहे? 84. 84. हे घ्यावं लागेल. म्हणजे इथं 2 घ्यायचं, इथं 2 घ्यायचं आणि ह्यात 2 मिळवायचं. मग 42 + 2 44 आणि इथं किती न गुणायचं? किती वजा करायचं? 84 वजा 84. करायचं. आणि मग 100 मधून 84 गेल्यावर वजाबाकी किती येणार? 16. आता वरचा गट घ्यायचा शून्याचा. आता 44वर 1 घेऊन 1 न गुणलं की 441 म्हणजे फारच लहान येते. मग 2 घेऊन पण लहान येणार, 3 घेऊन पण लहान येणार. मग 44वर 4 घेऊन 4 न गुणतो मी. 4 × 16 4 हातचा 1, 4 × 16 आणि 17 हातचा 1, 4 × 16 आणि 17. हा, मग इथं मी 4 लिहितो, इथं 4 लिहितो आणि ह्यात 4 मिळवतो. बघा, ही भागाकार पद्धत तुम्हाला इयत्ता 8वी मध्ये झालेली आहे. आणि मग इथं 400 किती येते बेरीज? 48. आणि ते किती वजा करायचं 3 होतं? घ्यावं लागतं. तर 3 ने घ्यावं लागतंय. 4 ने गुणल्यानंतर मोठी येते संख्या. पुढची जाते का? हो सर, मोठी पुढे जाते. बर. वर 3 ठेवून 3 न गुणूया. 3 × 3 = 9, 3 × 4 = 12, हातचा 1, 3 × 4 = 12 आणि 13. मग 3 ठेवलं, इथं 3, इथं 3 ठेवलं, इथं 3 ठेवलं. मग 3 आणि 3 6, 4 ला 4, 4 ला 4 आणि याच्यातून किती वजा करायचं? मग 1329 वजा करायचं. मग वजाबाकी किती ती बघा. 10तून 9 गेलं 1, इथे 1, 10तून 3 गेलं 7, इथे 1, 6तून 4 गेलं 2, 271. नेहमी लक्षात ठेवायचे, इथं दशांश चिन्ह नाही असं समजलं तर 223 त्याची दुप्पट इथं यावी लागते. म्हणजे 223 ची दुप्पट 446. असं तुम्ही 2 दशांश स्थानापर्यंत काढलं आणि पुढे डॉट डॉट केलं तरी चालतंय. म्हणजे 2.23 आणि पुढे मी डॉट 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 करतो. समजलं का? 5चं वर्गमूळ भागाकार पद्धतीनं डिव्हिजन मेथडनं कसं काढायचं? हो. त्यानंतर 4थं पहा. 121 भागिले किती आहे? 13. 121 नंतर दशांश चिन्ह देऊन आपण किती शून्य घेऊ शकतो? सांगा. 13चा पाडा. 13 × 31 = 35, 65, 63, 67, 71, 88, 90 किती? 117. 117. 13 × 117 ना. मग 121 मधून 117 वजा करा. 4. दशांश नंतरची संख्या घेतोय म्हणून दशांश चिन्ह देतो भागाकारात. पुन्हा 13 × 3 = 39. 1 वरून घेतलं 0. आता भाग जात नाही, इथं 0 द्यायचं ना. 13 0 0 वरून घेतला 0.
तेरे साती 91, 91, 9 वरून घेतलं 0, तेरसक 78, 78 वजाबाकी 12 वरून घेतलं 0. असं कुठपर्यंत करायचं? 90, बर. तेरू नव्हे किती? 117 170, वजाबाकी किती ती 3 ना, वरून घेतलं 0, 13 दोन्ही 26, किती आली वजाबाकी 4. 40 तर आता रिपीट होतोय. तिथं 4 आलती, मग 4 0 घेतलं की 40, पुन्हा हीच पुन्हा येणार बघा. म्हणजे याचं म्हणजे ही उत्तर काय संख्या येणार? 9.30692, म्हणजे 30, 76, 92 पुन्हा येणार. मग ह्या 6 अंकी संख्येच्या डोक्यावर रिकरिंग झालेली आहे. त्यानंतर शेवटचं बघा 5वं, 29 छेद किती आहे? 8. 8 त्रिक 24. 24, 29 वजा 24 किती येणार वजाबाकी? 5. 3, वरून घेतलं 0, 8 सक 48 वजाबाकी 2 वरून घेतलं 0, दोन्ही 14, 6 वरून घेतलं 0, तर 8 गुणे 16, 8 दिवस 16 14 8 गुणे 16, हा, 1 मिनिट. 8 दोन्ही किती? 16, 16, 4 वरून 40, घेतलं 0, आणि 8 48, पंचे 40. 40, म्हणजे 29/8 किती ते उत्तर? 3.625. पूर्ण भाग गेला, बाकी 0 आले, आहे की नाही? समजलं का हे? हो. त्यानंतर 4था प्रश्न पहा. शो दॅट 5 + √7 इज अन इरॅशनल नंबर. 5 अधिक वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. आता या टाईपची मागं 2 उदाहरणं झालती, पण मला वाटतं मी ती सोडवून दिलेली नव्हती. श्रुतीनं सोडवून पाठवली होती आणि अजून एक कोणतरी पाठवली होती. सांगू शकते का श्रुती हे उत्तर? हो सर. हा, कसं लिहायचं? ही इनडायरेक्ट प्रूफ, ही हा. अपरिमेय संख्या मानायची आहे. मग आपण काय लिहायचं? सपोज 5 + √7 इज Not an रॅशनल. irrational. Irrational. नॉट इरॅशनल मीन्स रॅशनल. हा. हा, पुढं म्हणून 5 म्हणजे अधिक ही वर्गमुळात 7 irrational. Then ही रॅशनल. हा, ग्रेटर दॅन 1. म्हणजेच का नाही ती पी बरोबर पी छेद क्यू. हा, प्रत्येक परिमेय संख्या ही p छेद q या रूपात असते. बरोबर. मग 5 इकडं अधिक आहे, तिकडे जाऊन वजा होणार. म्हणजेच बर, 5 उजवीकडे नेलं म्हणजे 7. p छेद q. आता हे जे अधिक 5 आहे तिकडे गेल्यानंतर वजा होणार. बरोबर. मग तर इन डाव्या दिस बाजूला इक्वेशन डाव्या बाजूला अपरिमेय संख्या आणि उजव्या बाजूला परिमेय संख्या ही क्वाड्रॅटिक. डावी बाजू वर्गमुळात 7 ही काय आहे? इरॅशनल आहे. आणि उजवी बाजू p छेद q आपण रॅशनल मानली, आणि रॅशनल मधून जर 5 वजा केलं तर ही संख्या कशी येते? रॅशनल. इज रॅशनल. दॅट इज कॉन्ट्रॅडिक्शन.
आहे का नाही? हा. काय आहे ह्या दोघांमध्ये? विरोध आहे, कॉन्ट्राडिक्टरी. कॉन्ट्रॅडिक्शन आहे. म्हणून आपण ही रॅशनल मानणं चुकीचं आहे. हेन्स 5 प्लस रूट 7 इज रॅशनल, इज रॉंग. हे कसं आहे? चुकीचं आहे. म्हणून 5 अधिक वर्गमुळात 7 इज इरॅशनल. हेन्स 5 प्लस रूट 7 इज इरॅशनल. अशा प्रकारे इनडायरेक्ट प्रूफच्या सहाय्याने आपण हा चौथा क्वेश्चन सिद्ध करू शकतो. आणि दुसरं एक तुम्हाला महत्वाचं सांगायचं राहिलं, 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. तुम्ही तुमच्या ग्रुपला टाकलेलं वाचलंय का भुजंग सरांनी? NESD. हा, हे बघा इथं आहे. सर्वांना स्क्रीन दिसते? हो. हा बघा, आपला इयत्ता 9वी ते 12वी हा गट आहे पा. याच्यामध्ये निबंध लेखन, वक्तृत्व, शिक्षकांची मुलाखत, काव्य लेखन आणि काव्य वाचन हे तुम्हाला प्रकार दिलेले आहे स्पर्धेचं. आणि त्याचा विषय बघा, आधुनिक काळामध्ये शिक्षकांची बदललेली भूमिका, देशाच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे योगदान, समाज परिवर्तनाचं शिक्षण हे माध्यम आणि माझ्या शिक्षकाचा नाविन्यपूर्ण उपक्रम. या 4 पैकी कोणत्याही एका विषयावर तुम्हाला निबंध लिहू शकता. एखादा विद्यार्थी भाषण करेल, त्याचा व्हिडिओ मला पाठवेल. एखादा विद्यार्थी एखाद्या शिक्षकाची मुलाखत घेईल, त्याचा व्हिडिओ पाठवेल. किंवा एखादं काव्य लेखन किंवा काव्य वाचन, यापैकी एक घटक निवडून तो मला टाका. मी तुमचं नाव, तुमचं शाळेचं नाव, एवढाच नंबर किंवा स्पर्धेचा प्रकार हे सर्व एक SCRTच्या ह्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. ते पुढचं काम आम्ही करू, फक्त हे सगळं काम लिहून तुम्ही माझ्यापर्यंत पाठवायचं काम करायचं. आता याच्यासाठी उद्या शेवटची मुदत आहे. आज आणि उद्या 2 दिवसामध्ये ज्यांचं अक्षर छान आहे त्यांनी निबंध लेखन घेऊ शकता. ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे त्यांनी भाषण करू शकता. बघा तुमच्या पद्धतीनं. बाकीचं सगळं मी करतो खाल्लेलं त्या पद्धतीनं. फेसबुकवर तुम्ही ते काय करायचं आहे, फेसबुकवर मी टाकतो, मग त्याचं लाईक्स किंवा ते शेअर वगैरे करतो सर्वांना. घेणार आहे का आपल्यापैकी कोण भाग याच्यामध्ये? आज आणि उद्या 2 दिवस अजून मुदत आहे.